हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचा आजचा दिवस खूप आनंददायी, भरभराटीचा आणि खूप सुखकारक जावा असं ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आजपासून मी तुम्हाला मी तुम्हाला 5 ते 11 सकाळचं असं एक डेली रुटीन दाखवणार आहे. तर आम्ही आज नवरात्र चालू असल्यामुळेच पहाटे 5 वाजता उठून जाऊन आलो देवीला. त्यामुळे मग सकाळचीच अंघोळ झाली होती आणि खूप भिजली असल्यामुळे मी नंतर ड्रेस चेंज केला. तर तसं डेली रुटीनमध्ये दाखवायचं असं की मी सकाळी काय 5ला वगैरे उठत नाही. मी 6:15 मी उठते तेव्हा, कारण मुलांची सकाळची शाळा असते 8 वाजता. एकाची 8ला असते, एकाची 10:30ला असते. त्याच्यामुळे 6-6:30ला उठल्यानंतरही माझं सगळं काही आवरतं. पण आता नवरात्रीची घट बसल्यामुळे आम्ही सर्वांनी असं ठरलं होतं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही रोज उठून दर्शनाला जातो. त्यामुळे मग आम्ही 5 वाजता उठलेलो. तरीही 5 उठल्यामुळेही खूप छान वाटतं, एकदम फ्रेश नाही का असं वाटतं. घरी असायचो त्यावेळेस पण कधी असं सणाच्या निमित्ताने उठायचो, पण इथेही खूप छान वाटतं. तर मी सगळ्यात आधी हॉल वगैरे सगळं झाडून घेतलं. बेडरूममध्ये मुले आणि हस्बंड झोपलेले होते त्यामुळे तिकडे काही आवरता आलं नाही, पण इकडचं हॉल वगैरे घेतलं झाडून. त्याच्यानंतर मग पुढील स्पेस पण सगळा झाडून स्वच्छ करून घेतला. आता आम्हाला उंबरा नाही आहे, म्हणजे तो असा ह्याचाच आहे, कडप्प्याचा लाकडी उंबरा असल्यानंतर त्याला लेपन वगैरे करता येतं. याच्यावरती जरी केलं तरी ते खाली असं पसरलं जातं, त्याच्यामुळे मी नाही करत शक्यतो. आणि आम्ही आत्ताच इथे शिफ्ट झालेलो आहोत. एखादाच महिना झालेला आहे शिफ्ट झालेलं, त्याच्यामुळे अजूनही बऱ्याचशा गोष्टी बरीचशी अजून आवरावर बाकी आहे. काही ठिकाणी तसंच ठेवलं गेलेलं आहे. तेव्हा घरात अशा मोठ्या वस्तू पण अजून नाही आहे. जसं हळूहळू होईल तसं आम्ही एक वस्तू आम्ही घेत राहणार आहोत, किंवा हळूहळू आपलं हे करणार आहे. एकदम असं काही आम्ही लगेच ओव्हरलोड करून घेणार नाही आहोत, कारण प्रत्येक सामान्य मिडल क्लास लोकांना माहिती आहे एकदम जास्त सगळ्या वस्तू घ्यायच्या आणि परत मग ते खूप अवघड जातं. त्याच्यामुळे आहे ते असं बरं आहे. त्याच्यामुळे काही जण म्हणतील की घर खूप खाली आहे, मोकळं आहे. तर जशा आम्हाला होतील तशा आम्ही त्याच्यामध्ये वस्तू ॲड करत जाणार आहोत. आणि काय आपला संसार आहे, त्याच्यानंतर आज घेतलं काय, उद्या घेतलं काय, हळूहळूच प्रत्येक गोष्टीची सुरुवात होऊनच प्रगती होत असते. तर सांगायचं एवढंच की घर असं आत्ताच आम्ही इथं शिफ्ट झालेलो आहोत. आम्ही पहिलं गावी राहत होतो मुलांच्या शाळेच्या आणि मिस्टरांच्या जॉबमुळे आम्ही इकडे बारामतीत आलेलो आहोत. तर ते सगळं जाऊ द्या. तर हे झालेलं आहे माझं. आता उंबऱ्यावरती छानपैकी रांगोळी काढली आहे. आज असे म्हणतात की नवरात्रीच्या 9 दिवसात तरी किमान घर हे वगैरे स्वच्छ ठेवून घरात हे करावं, प्रसन्नता राहते. देवी ही नाही का, देवी जिथं स्वच्छता असते तिथं जाते असे तर आपण खूप वेळा ऐकलं आहे, बघितलं आहे. पण देवीसाठी नाही, किमान आपल्यासाठी घरात खूप चांगली स्वच्छता ठेवावी. तर त्याच्यानंतर मग आता सकाळचा पहिल्यांदा सगळ्यात आधी चहा करून घेतला. मी पहिले दुधाचा चहा घेत होते, पण तिथं आल्यापासून काय माहिती अचानक सवय लागली कोऱ्या चहाची. मग त्याच्यामुळे मला आता असं कोरा चहा आवडायला लागलेला आहे. त्यामुळे मी कोरा चहा घेतला. तुम्ही बघू शकता आमच्या बिल्डिंगच्या बाहेर सनसेट किती छानच होता. नुकताच 4-5 दिवस झालं खूप पाऊस होता, त्याच्यामुळे इतकी हिरवळ अशी छान दिसत होती ना. आज थोडा उघडलेला आहे, त्याच्यामुळे असं एकदम हिरवगार दिसत होतं. तर देवपूजा मी सकाळी जातानाच केली होती. तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं. आज टिफिनमध्ये संस्कृतीला आज मी मुगाची उसळ आणि चपाती दिली होती. तर त्यांचं असं असतं की आठवड्यातून एकदा किंवा 2दा तरी मटकीत मोड आलेले पदार्थ शाळेमध्ये खायला द्यायचे. शाळेचे खूप नखरे असतात, आज हा पदार्थ, उद्या तो पदार्थ. ज्यांची मुले आहेत त्यांना तर माहीतच आहे. त्याच्यानंतर ते शाळेत चालले. मीच आवरलं होतं माझं स्वतःचं तिला घालवण्यासाठी, पण तिचे पप्पा पण उठले होते. ते म्हणले मीच येतो सोडून. मी आवरलंच होतं माझं. तर तिचे पप्पा म्हणले मी येतो घालवून. म्हणले ठीक आहे, तर तुम्ही जा. माझं पण बाकीचं स्वयंपाक वगैरे असून बाकी होतं, तिच्यापुरतंच मी फक्त केलं होतं. त्याच्यानंतर पप्पा गेले घालवायला. तुम्ही बघू शकता माझं मनी प्लॅन्ट मी ते आले ना त्यावेळेस लावलेले. कुसं रोप होतं, एका बोटा इतकं होतं, पण आज खूप असं पसरत गेलं अँगलवरून. जास्त काही मॅग्रो रोपे नाही, तर कुंडी पण नाही. मी आपल्या वेस्टेजपासूनच रोपं त्याच्यात लावलेले आहे. एक कोरफड आणि एक गोकर्णीचं आहे आणि तुळस आहे. तर हळूहळू तर मी जसं मला खूप आवडतं झाडं वगैरे, तर हळूहळू पण लावेल. पण आत्ताच सगळ्याच गोष्टी एकदम चपात्या करत होते. तर मला पुढची तयारी करायची होती. संस्कृतीला आदेश ढोबळी मिरची होती, त्याची भाजी करून घेतली. आणि इकडे कपडेही खूप सुकायला घातले होते, आधीचे पण नव्हते सुकले, कारण
पाऊस खूप असल्यामुळे कपडे काही सुकले नव्हते. तुम्ही बघू शकता किचनवरती खूप राडा पडलेला आहे. प्रत्येकजण शाळेमध्ये किंवा ड्युटीला जिथे आपले आपले गेले. सार्थक बोलला मम्मी मीही जातो सायकलीवर. मी इकडे किचन आवरून घेतलं, कारण आपली ती ड्युटी आहे म्हणजे आपल्याला ती पार पाडावीच लागेल. त्याच्यानंतर बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेतली. इथलं पाणी खूप खराब आहे. क्षारचं पाणी कितीही घासले ना तरीसुद्धा पांढरे डाग पडतच राहतात. तरी मी डेलीचं घासत असते, तरी पण ते काय माहिती घाणच होत राहतात. आणि या पाण्यात तर केस तर खूपच गळतात. ते क्षारचं भरपूर पाणी आहे. त्याच्यानंतर आता काही जण मग ते टॉयलेट घासायला दाखवत आहे, तर हे आपल्या जर डेली रुटीनमध्ये येतंच, त्याच्यामुळे मी दाखवत आहे. आणि ते क्लीन करणंही खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यानंतर हॉल वगैरे पुसून घेतले, बेडरूम किचन सगळं काही पुसून घेतलं, कारण नंतर संस्कृती आल्याच्यानंतर कामच होत नाही. कारण ती इतकी जी धिंगाणा घालते ना की काहीच काम होत नाही माझं. सारखं इकडे जा तिकडे. का भांड्याचं तर 4 वेळा ओतते खाली, 4 वेळा भरायला लावते, 4 वेळा ओतते खाली. खूप हे करते. एकदा आली ना 11ला घरी, त्याच्यानंतर मग मला काही करताच येत नाही. मग अशी करते. त्याच्यानंतर मग सांगायचं म्हणजे असंच की मी एक छोटीशी सुरुवात करत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, मी असं नाही, मोटिवेशनल म्हणजे हेच की आपलं घर नेहमी स्वच्छ असावं. जरी माझ्याकडून काही चुकत असेल किंवा राहत असेल तर तुम्ही मला सजेशन देऊ शकता की ताई इथं तुमचं असं म्हणजे असं करू नका किंवा असं करा. तर हळूहळू माझ्याशी असंच तुम्ही जोडले जा. म्हणजे माझ्या जे काही असेल डेली रुटीनमध्ये डेली रुटीनमध्ये मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर आवडले तर त्याच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते माझं आता आवरून झालं होतं, ते मी संस्कृतीला आणायला चालले होते. तर खूप जास्त पाऊस पडल्यामुळे